समजा तुम्ही भाडेकरू ठेवला आहे आणि भाडेकरूनी त्याचे नातेवाईक घरी आले, 4-8 दिवस राहिले पाहुणे म्हणून आणि गेले, तर तसं चालतं. परंतु समजा ते नातेवाईक आले, 8 दिवस राहिले, 15 दिवस राहिले, ते काही जायचं नावच घेत नाही. आता तुम्हाला जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे की हे कायमस्वरूपी इथं नको, शिक्षणाला, नोकरीला इथं राहायला नको. आणि जर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊनही जात नसाल किंवा तुम्हाला समजलं की यांनी इथं आणून ठेवले, तर तुम्हाला समजल्यापासून 8 दिवसाच्या आत पोलिसला कळवलं पाहिजे. जर तुम्ही त्याच्यावर कुठलंच ऑब्जेक्शन घेतले नाही, पोलिसला इन्फॉर्म नाही केलं, तर तुमची त्याला संमती असा अर्थ होऊ शकतो. तर रेंट कंट्रोल ॲक्ट आणि भारतीय साक्ष अधिनियम याच्या सेक्शन 119नुसार तुमची त्याला मूकसंमती आहे किंवा इम्प्लाइड कन्सेंट आहे असा त्याचा अर्थ होतो. नंतर त्याला काढणं म्हणजे त्रासदायक होऊ शकतं. म्हणूनच तुम्हाला जेव्हा समजतं की ह्या भाडेकरूंनी त्याच्या नातेवाईकांना इथं राहायला आणून ठेवलं आहे, तर तेव्हा तुम्हाला समजल्या ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे किंवा त्याला तसं सांगितलं पाहिजे की इथं असं चालणार नाही.